नमस्कार। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहर काही दिवसांपूर्वी अक्षरशः गोळीबाराने दणारून गेलं। रस्त्यावर चालत असलेल्या एका व्यक्तीवर अचानक गोळ्या झाडल्या गेल्या आणि काही क्षणात तर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। आणि एक नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं, सागर मोहोळकर। जामखेडमधील कुख्यात गुंड आणि पैलवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागर मोहोळकर याच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला। भर रस्त्यात त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। 4 मार्च 2026 रोजी संध्याकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास जामखेड शहरातील लुराणी कॉलनी परिसरात ही घटना घडली। सागर मोहोळकर रस्त्यावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला। हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलातून सलग गोळ्या झाडल्या। या हल्ल्यात तब्बल 7 राऊंड फायरिंग करण्यात आली। या गोळीबारात सागर मोहोळकर गंभीर जखमी झाला। त्याच्या मान, छाती, पोट आणि पाठीवर गोळ्या लागल्या। गोळीबारानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागले। जखमी अवस्थेत सागर मोहोळकरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर जामखेड शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि तपासात काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आले। या हल्ल्याचा तपास करत असताना पोलिसांच्या तपासाची दिशा पुण्याकडे वळली। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामागे पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या गँगचा संबंध असू शकतो असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। सागर मोहोळकर आणि निलेश घायवळ यांच्यात यापूर्वी वाद झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे। 11 एप्रिल 2025 रोजी धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंदरूर गावातील यात्रेत दोघांमध्ये वाद झाला होता। त्यावेळी सागर मोहोळकरने निलेश घायवळच्या कानाखाली मारल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर दोघांमध्ये वैर निर्माण झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे। पोलिसांच्या तपासानुसार या जुन्या वादातून बदला घेण्याच्या उद्देशाने सागर मोहोळकरवर हल्ला करण्याचा कट रचला गेला असण्याची शक्यता तपासली जात आहे। दरम्यान या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचं अपडेट समोर आलंय। गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सागर मोहोळकरच्या शरीरात अजूनही 4 गोळ्या असल्याची माहिती समोर आली आहे। डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत। रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू आहे। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची अनेक पथकेही काम करत आहेत। दरम्यान या हल्ल्यामागे नेमका मास्टरमाइंड कोण आहे आणि या हल्ल्याचा अंतिम हेतू काय होता याबाबत अधिकृत अंतिम माहिती अद्याप समोर आलेली नाही। पोलीस तपास सुरू असून येत्या काही दिवसात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। जामखेडमध्ये भर रस्त्यात झालेल्या या गोळीबारामुळे पुन्हा एकदा गँग वॉरचा मुद्दा चर्चेत आलाय। या प्रकरणाबद्दल तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।